मंगळूरपीर तालुक्यातील पेडगाव इथं नागपूर ते शिर्डी जाणाऱ्या साईबाबांच्या पायदळ पालखीचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। साईबाबांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या साई पालखी महोत्सव 2026 अंतर्गत ही पालखी विदर्भातील विविध गावांमधून मार्गक्रमण करत शिर्डीकडे प्रस्थान करते। या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी झालेत। मार्गभर साईरामच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झालंय। पेडगाव इथं पालखी आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी आणि साई भक्तांनी पालखीचं पूजन करून फुलांनी स्वागत केलं। पालखी दर्शनासाठी गावातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पेडगाव येथील साई भक्तांच्या वतीने पालखीतील भाविकांसाठी चहा, नाश्ता तसंच जेवणाची व्यवस्था करण्यात आली। 7 मार्च ते 26 मार्च 2026 या कालावधीत ही पालखी यात्रा विविध गावांमधून मार्गक्रमण करत शिर्डी इथं पोहोचणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। नाशिक जिल्ह्यात आयोजित कृषी कुंभ 2026 मधील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहत आहेत। प्रदर्शनात उमेद अभियानाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू, शेतमाल तसंच आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचे स्टॉल्स लावण्यात आलेत। याशिवाय महिला शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीचं महत्त्वही शेतकऱ्यांना समजावून सांगितलं। या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। बिलोली तालुक्यातील सगरोळी आणि गुंजगाव या परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते सुनील पिराजी जेते यांनी निवेदन देत संबंधित वाळू घाटातील नियमभंगाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांनी ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाईचे संकेत दिल्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। बिलोली शहरामध्ये अवैध धंदे जोरात चालू आहे आणि लोकांनी एवढी तक्रार केली आहे, भरपूर तक्रार आमच्याकडे नांदायला पण येणार आहे। तुमची प्रतिक्रिया काय याच्यामध्ये? आणि बिलोली शहराला हे अवैध धंद्याचं माहेरघर संबोधलं चाललंय, काय बनणार? खरंच आहे, बिलोली शहर हा अवैध धंद्याचा हा माहेरघर असं समजण्यात काही अडचण नाही। कारण की या ठिकाणी अवैध धंद्यामध्ये म्हणलं तर मटका, जुगार आणि आडे असे अनेक गोष्टी चालत होते। यावेळेस बरेचसे कारवाई झाले, पण आज घडीला आज पाहता बिलोली प्रशासन, महसूल प्रशासन आहे, पण ही आंधळ महसूल प्रशासन आहे। त्या ठिकाणी आज तहसील प्रशासनाच्या डोळ्याच्या समोरून अंधधुंदवर कारभार करणारा ठेकेदार रात्रंदिवस रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे। पण या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या ह्या प्रशासनानं याकडे लक्ष घालत नाही आणि उलट आहे की नाही, रात्रीला 10 वाजता गाड्या सोडतात, 6 वाजता गाड्या पकडतात इनवॉइस पावती नाही म्हणून, आणि नंतर गाडी सोडतात आहे म्हणून। असं कसं कारभार करतात? आणि ह्या ठिकाणी रात्रीला अवैध वाहतूक होत आहे। हायवा या ठिकाणी तहसील समोरून जातात, पोलीस स्टेशन समोरून जातात, पण या ठिकाणी कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही। म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 5 मार्च 2026 रोजी मी कारवाईसाठी मी तक्रार केलेली आहे, पण आजपर्यंत कुठल्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही प्रशासनाकडून। म्हणून आज मी आपल्याला माझ्याकडून जे माहिती आहे त्या बिलोली तालुक्यात मांजरा नदीमध्ये कसला अंधधुंद कारभार चालू आहे, त्या ठिकाणी रात्रंदिवस जेसीबीद्वारे उत्खनन होत आहे, मर्यादाच्या पलीकडे होत आहे। प्रशासनाला असं कळवलेलं गेलं की या ठिकाणी जेसीबीचा वापर केला जात नाही असं म्हणलेलं आहे, पण या ठिकाणी प्रशासनाचे कुठला पथक आला की या ठिकाणी जेसीबी लपवले जातात, वाहन पळवले जातात, अशी परिस्थिती या ठिकाणी ठेकेदारांना करून जाते। असे हा फार मोठा कारभार या प्रशासनाच्या या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठेकेदार गाड्या पळवते, जेसीबी पळवते, असा आरोप या ठिकाणी जनसामान्यातून केला जात आहे। म्हणून मी आपल्याला तक्रारद्वारे माहिती देत आहे। भीमराव पवार मांजरमकर, राष्ट्रवादी बिलोली शहर अध्यक्ष आहे। तर आज बिलोली शहरामध्ये महसूल गोळा करण्याच्या अंतर्गत
अवैधरित्या जो रेतीचा ठेकेदारी चालू आहे त्यामध्ये गंजगाव असेल, तवी असेल आणि बोळेगाव यामध्ये हजारोच्या कठीण गाड्या आज गिरोली शहरामधून जात आहेत. काही रहदारी असून सुद्धा अवैध रजा माल भरून त्यामध्ये ते लोक इथून गाडीची वाहतूक बिना रॉयल्टीची गाड्या ते लोक इथून घेऊन जात आहेत. वारंवार आम्ही प्रशासनाला गिरोलीच्या गिरोली पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार निवेदन देऊ. या लोकांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता मुजरीपणाचा डाव हे अधिकारी लोक आमच्यावर आणत आहेत आणि ते असे म्हणत आहेत की तुम्हाला काय करता येते ते करून द्या, आम्हाला त्यांच्याकडे काही बघायचं नाही. कुठेतरी त्यांचा यांना मधल्या मार्गातून बलिदान मिळत असेल असा आम्हाला असं वाटते, संशय येतो आम्हाला. म्हणून लोक त्यांच्यावर योग्य कारवाई करत नाही. आणि राहिली गोष्ट जी गाड्या आहेत त्या गाड्यांची परमिट किती असते त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये ओव्हरलोड अशा प्रकारचे माल वाहतूक करत आहेत. आणि गाडीची जी स्पीड पाहिजे शहरामधली काही नियम असतील त्या नियमाला संपूर्ण धागावर ठेवून आज गिरोली शहरामधून असेल किंवा कुठल्याही खेड्यापाड्यामधून असेल ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढले. आणि यामध्ये जवळजवळ 70 ते 80% गाड्या आहेत त्या टिपरच्या माध्यमातून ऍक्सिडेंट आज होत आहेत. आणि पॉईंटवाल्यांना बोलता असताना सुद्धा पॉईंटवाले स्वतः सांगतायत की तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करू, तुम्हाला तुमच्याला जे काय होत असेल ते तुम्ही बघून घ्या आणि त्या माध्यमातून तुम्हाला मुलाखत देत आहे. मूर्तिजापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी प्रशासनानं गुटखा विक्रीवर कडक बंदी घातली होती. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागात गुटखा विक्री थांबलेली दिसत होती. मात्र सध्या काही ठिकाणी पुन्हा गुपचूप गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पुन्हा एकदा कडक कारवाई करून गुटखा विक्रीवर आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीनं या प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुमित सोनोने यांनी. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरुम चोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील खोपडा, भाजेपार, चोरखमरा तसंच इतर गावांमधून हजारो ब्रास मुरुमची अवैध उत्खनन करून चोरी करण्यात आल्याचा आरोप आहे. ही चोरी काही संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं होत असल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसंच शासनाचा महसूल बुडवून मुरुम चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते. यासोबतच संपूर्ण प्रकरणाचा तपास करून त्याचा सविस्तर चौकशी अहवाल प्रशासनानं जाहीर करावा अशी मागणी देखील करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी. नमस्कार मित्रांनो, मी कपिल गोंडेकर, दनका युवा संघटन गोंदिया जिल्हा अध्यक्ष. आज दिनांक 13/3/2026 सन्मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना तिरोडा तालुक्यातील मुरुम घोटाळा प्रकरणी चौकशीचा एक मी निवेदन केलेलं आहे. विषय असा आहे की आपल्या तिरोडा तालुक्यामध्ये मुरुमचा हजारो ब्रास मुरुम रेती चोरी झालेली आहे आणि ह्या चोरीमध्ये संबंधित अधिकारी यांच्या सहकार्य आहे. तिरोडा तालुक्यातील खोपडा, भाजेपार, चोरखमारा व इतर गावामध्ये असे जवळपास हजारो ब्रासची मुरुम चोरी झालेली आहे आणि याकरिता मी सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना, SDO मॅडमना, की संबंधित दोषींवर संबंधित अधिकारी जे आहेत या प्रकरणामध्ये त्यांच्यावर योग्यरित्या चौकशी करून त्यांनी कारवाई होण्यात यावी याकरिता मी त्यांना निवेदन केलेलं आहे. धन्यवाद. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी धनगर आंदोलक दीपक बोराडे मुंबईकडे रवाना झालेत. उद्या सकाळी 10 वाजता ते मुंबईतील आझाद मैदान इथं उपोषण आंदोलनाला बसणार आहेत. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी जालना इथंही दीपक बोराडे यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण आंदोलन केलं होतं. गेली 12 वर्ष धनगर समाजानं सरकारला वेळ दिला असून आता घटनात्मक अधिकार मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. या आंदोलनाबाबत धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चालू कर दे. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बांधवांनो, जय मल्हार. धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम याच ठिकाणी
राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेहून 17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाला होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी। उद्या होळकरशाहीचे संस्थापक ज्यांनी मराठेशाहीचा झेंडा आटकेपार फडकवण्याचं काम केलं ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण रूपी जो अमृत आम्हाला दिलंय, या आरक्षण रूपी अमृताला मुक्त करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा एक शेवटचा ताकदीचा निर्वाणीचा निकराचा लढा या ठिकाणी दिला जाणार आहे। त्या लढ्याची सुरुवात आज या ठिकाणी जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून सुरुवात होते। आज आम्ही या ठिकाणून निघाल्यानंतर अंबड, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, पुणे मार्गे नवी मुंबईच्या कळंबोली परिसरामध्ये मुक्कामाला थांबणार आहोत। आज रात्रीचा मुक्काम कळंबोली, कामोठे या भागामध्ये आपल्या बांधवांनी तिथं व्यवस्था केलेली आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व बांधवांनी आपण त्या ठिकाणी यावं। उद्या सकाळी तिथून निघून 10 वाजेपर्यंत सर्व बांधव आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहेत। मी ज्या पद्धतीनं आपण ठरवलं होतं की जालन्यातून निघताना या ठिकाणी कमी लोक असणार आहेत, आपल्याला परवानगी मिळालेली आहे, 100% मिळालेली आहे। कारण याच जालन्यामध्ये 21 जानेवारीच्या आंदोलनाला जात असताना 16 तारखेला कर्फ्यू लावून 17 तारखेला पोलिसांनी अटक केली होती आणि आपण सुद्धा पोलिसांना शब्द दिला होता की आम्ही रॅली काढणार नाही, मोठ्या संख्येने इथून निघणार नाही। म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तातच आम्ही इथून जातोय। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। या ठिकाणाहून पोलीस जाऊ देतात म्हणजे आपल्याला परवानगी मिळालेली आहे। अजूनही काही बांधव आमचे संभ्रमात आहेत, संभ्रमात राहण्याचं कारण नाही। मल्हारराव होळकरांची जयंती मुंबईच्या धर्तीवर इतिहासात पहिल्यांदा होते। ही जयंती या देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी जयंती झाली पाहिजे। हा लढा आपण ज्या पद्धतीनं स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी एक अभूतपूर्व असा लढा बारामतीच्या मातीतून सुरू केला होता, हा लढा जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून संपवण्याचं स्वप्न पाहून तो विडा उचलून आम्ही हा लढा या ठिकाणी सुरू केलेला आहे। कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झालाय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघाडे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजात तणाव निर्माण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणात दोघांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। पोलीस महानिरीक्षकांकडे नेमकं काय म्हणणे आहे तुमचं? जवळपास गेल्या 1.5-2 वर्षापासून मनोज जरांगे हे 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले असे स्टेटमेंट मी त्यांचं ऐकलेले। पुन्हा 58 लाख नोंदीतून 4 कोटी 22 लाख मराठी हे आरक्षणात गेले असे मी स्टेटमेंट त्यांचं ऐकलेले। आणि या स्टेटमेंटमुळं काय व्हायला लागलं, एक गावागाड्यातला खेड्यापाड्यातला जो मराठा असेल, मराठा ओबीसी असेल यांच्यामध्ये एक वैमनस्य एक तणाव निर्माण झालेला आहे ऑलरेडी। पुन्हा या आकडेवारीमुळे पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो। पण माझं एक मत असं आहे की मनोज जरांगे यांच्या विधानाला मी महत्त्व देत नाही, मी तरी महत्त्व देत नाही आणि समाजालाही महत्त्व दिलं नाही पाहिजे। 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले आणि 4 कोटी 22 लाख मराठी आरक्षणात गेले, मी त्यांच्या याला महत्त्व देत नाही। पण घटनात्मक पदावर असलेले माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब हे सुद्धा म्हणजे जाणून बुजून करतात की काय, किंवा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पांघरून घालण्यासाठी करतात का काय? कारण काय असतं माहिती आहे का, सुप्रीम कोर्टाचा एक निर्देश न्यायसंहितेनुसार ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे मोदीजी आणि शहा साहेबांनी हा एक कायदा आता नवीन लागू केला की जनतेचा विश्वास तोडणं, म्हणजे जनतेचा विश्वास तोडणं। याच्यामध्ये तुम्हाला कलमा दिलेला आहे की तुम्ही जनतेला विश्वासात करू नका। म्हणजे विखे पाटील साहेबांना प्रेसमध्ये बोलले। कर्जत तालुक्यातील रिसॉर्ट आणि हॉटेल व्यवसायाला गॅस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली। तालुक्यात 5000हून अधिक रिसॉर्ट आणि हॉटेल असून गेल्या 5 दिवसांपासून गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली।
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो। दर शनिवार आणि रविवारी सुमारे 40,000हून अधिक पर्यटक इथं येत असतात। मात्र गॅस टंचाईमुळे पर्यटकांना सेवा देताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हॉटेल व्यावसायिकांना फटका बसलेला आहे, काय सांगाल 5,000पेक्षा? कर्जत तालुक्यात 4 ते 5,000 रिसॉर्ट धारक आहेत, फार्म हाऊस धारक आहेत, तसेच अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत, वडापाव विक्रेते आहेत। आज तालुक्यामध्ये गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत। तालुक्यातील कलम बाजारपेठ असेल, कशेळे बाजारपेठ असेल, डिक्सळ बाजारपेठ असेल, नेरळ असेल किंवा कर्जत असेल, या प्रत्येक बाजारपेठेमधले अनेक हॉटेल व्यावसायिक म्हणजे वडापाव विक्रेते असतील, हे तिथे आपले हॉटेल बंद करण्याच्या मार्गावर आहेत। तसेच जे रिसॉर्ट धारक आहेत, ज्यांच्याकडे जागा मुबलक आहेत, फाटी अवेलेबल आहेत, त्यांनी चुलीवरचं जेवण पर्यटकांसाठी बनवण्याचं काम चालू केलेलं आहे। अनेक रिसॉर्ट्सवाले आहेत, त्यांनी आता हा पर्याय निवडलेला आहे, कारण प्रत्येकाला व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत। मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार नुकताच कुवेतहून भारतात सुखरूप परतलाय। त्यानंतर आज मायलेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन केलेल्या मदतीबद्दल आभार मानले। यावेळी आपण फक्त कर्तव्य भावनेतून मदत केल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी अभिनयची विचारपूस केली आणि त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या भेटीवेळी शिवसेना सचिव आणि शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार हे देखील उपस्थित होते। मदतीबद्दल आभार मानण्यासाठी झालेल्या या भेटीत मायलेकांनी उपमुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।